रामकृष्ण हरी मंडळी, खरंच शेतकरी म्हटल्याच्या नंतर समस्या किती येतील हे काही सांगताच येणार नाही. हे बघा, कपाशी लावल्यापासून तुम्हाला सांगते. हे बघा, ज्यावेळेस कपाशी लागवड केली तर इथं आम्ही ट्रॅक्टरने साऱ्या पाडल्या. तर तुम्हाला सांगते, त्यावेळेस ट्रॅक्टरचं चाक आहे तिथून जायचं आणि सरी पण तिथून पाडायची छोट्या ट्रॅक्टरमुळे. तर ते एवढं हाट गेलं ती कपाशी सरकी लावायला, म्हणजे असं वाटलं आता काही उगणार नाही, कारण पाऊस नव्हता. पण देवाची करणी आणि ती कपाशी व्यवस्थित उगली. बरं उगली तर मग त्यात झालं असं, आता उगल्याच्या नंतर पाऊस नाही. त्याच्यामध्ये बघा मग एवढ्या बाद भराव्या लागल्या. 75% उगून आली, 75% उगून नाही आली. आता एवढ्याने संकट संपले का? नाही. मग जाऊ द्या, आता खुरपणी करू. तर काही अशी अडचण आली की आम्हाला 15 दिवस शेतामध्ये काही कुठंच काही जाता नाही आलं. त्याच्यामुळे पूर्ण शेत जणू काही पडताला लागले. पण त्याच्यामध्ये एक वखराची पाळी पडलेली होती, म्हणून चला ते सुद्धा संकट जरा निवारल्यासारखं झालं. मग तिथून आले 15 दिवसाच्या नंतर, बाया लावल्या, पूर्ण शेत खुरपून घेतलं आणि त्याच्यामध्ये वखराची पाळी टाकून घेतली. पुन्हा वखराची पाळी टाकून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला सांगते, वखराची पाळी टाकल्याच्या नंतर म्हणजे आम्ही फक्त खुरपलं नव्हता, जेवढं त्या वखरामध्ये जे गवत असतं ना छोटं ते पूर्ण राहिलं, आणि जे मोठमोठं गवत होतं ते पूर्ण हातामध्ये घेतलं. म्हणजे वखराच्या अगोदर खुरपिलं आम्ही, तर त्याच्यामध्ये खुरपून घेतलं. आणि आता तुम्हाला दाखवते बघा, हे बघा. तर एवढं भयान झालं, ते पूर्ण हिरवं बघा, पूर्ण हिरवं झालं. आणि एवढं हिरवं झालं. आणि आता जर खुरपायची वेळेस, आता याच्यात हे पूर्ण पोकळ माती, बरं ही पूर्ण पोकळ माती ना. आता जर हे गवत घ्यायला लागलं ना, हे बघा असं गवत येतंय, म्हणजे हे व्यवस्थित वेगळंच होत नाहीये. आता याला वखर हाणून वखराची पाळी देऊन काही जास्त दिवस नाही झाले, पण काय करू. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मामांजीने सांगितलं, चला आमच्या शेतामध्ये पुन्हा एकदा वखराची पाळी फिरून द्या. पण मग त्यांना सांगितलं वखराची पाळी फिरून द्या, पण पहिल्या वेळेस असं झाला, तुम्ही वखर तर हाणलं शेतामध्ये, पण त्याच्यामध्ये काय झालं की ते गवत जे आहे ना, पाऊस आल्यामुळे पुन्हा तसंच राहिलं शेतामध्ये. ना आता ते आम्हाला खुरपून पण निघत नाही, कारण त्याला मोठमोठे ते मातीचे जे गोळमे म्हणते ना माती, हे बघा तुम्हाला दाखवते, हे बघा डायरेक्ट अशी मातीची टक्ती. मग करायचं काय? आता त्यांनी सांगितलं, मग मी काय करू, मी वखर हाणलं. मग आता त्यांनी असं जुगाड केलं, हे बघा आता किती छान शेत होत आहे आमचे. त्यांनी काय जुगाड केलं, मग त्या वखराला मध्ये 2 तारा बांधल्या, जेणेकरून वखर जर सरळ गेलं तर ते गवत आपोआप पूर्ण मागं राहायचं ना, तर ते मागं नाही राहत, त्या तारीमध्ये गुंडाळत आहे. आणि मग असं झालं. आणि आता बरं झालं, आता हे संकट संपलं. आता करायची होती आम्हाला फवारणी. एकतर फवारणी झाली, ती पण अशीच, ऊन पडलं, शेतात आलं, फवारणी करायची, तर लगे पाऊस सुरू. मग झाडं ओले होणार, पुन्हा औषध घ्यायचं, ते फवारायचं ओल्या झाडावर. म्हणजे त्याच्यात किती त्या झाडाला लागू होतं, 50% की 25% ते पण माहीत नाही. आणि फवारणी करून झालं, 1 ड्रम फवारणी करून झाला, ड्रम भरायला गेलं की आला पुन्हा पाऊस. अशी याची पहिली फवारणी झाली. आणि आता पण बघा, आता फवारणी करायची ना, तर सकाळी दिवसभर कडक ऊन, सकाळी असं पाऊस येतो. मागच्या वेळेस तसं झालं, म्हणून आता ही फवारणी पण लेट झाली आहे. तर बघा अशी आहे कपाशी. आता याला पाते लागले. शेतकऱ्याची संकट फक्त शेतकरीच समजू शकतो. आता याला पाते लागले, आता याला फवारणीची गरज आहे. आणि आता ऊनही पडलं, पण फवारणीची योग्य वेळ कशी तुम्हाला माहिती आहे का? सकाळी नाही तर संध्याकाळी. कारण असं कडक ऊन पडल्याच्या नंतर आपण म्हणतो फवारणी योग्य असते, पण कडक ऊन पडल्याच्या नंतर जे किटाणू असतात ना, ते पानाच्या खालच्या बाजूला जाऊन बसतात. त्याच्यामुळं फवारणी कधी पण सकाळी ज्यावेळेस शिरड असतं ना, त्यावेळेस म्हणजे होतं काय, सगळे जे आळा वगैरे असतं ना, ते वरती पाने खायला येतात. हे तुम्हाला माहीतच असेल. बघा अशा आहे आमची कपाशी. हा आहे 1.5 एकरचा प्लॉट. कसा वाटला? आणि तुमच्या शेतामध्ये काय उद्योग चालू आहे? तुम्हाला पण असेच आमच्यासारखे काही संकट येतात का? ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.